विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती। काल बुधवारी शाहूवाडी तहसीलदारांनी काही अटी आणि शर्तींवर विशाळगड परिसरातील संचारबंदी हटवली आहे। याला आता विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीने विरोध दर्शवलाय। कोणत्याही ठोस उपाययोजना अभावी विशाळगड का खुला केला असा प्रश्न उपस्थित केला गेलाय। आज मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। बाबासाहेब भोपळे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती आज कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यात आली। 5 तारखेला शाहूवाडी तहसीलदारांनी आदेश काढलेला आहे की त्याच्यामध्ये विशाळगड हा पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी खुला करण्यात आलेला आहे। खरं पाहता त्या पत्रकामध्ये वरतीच म्हटले की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो असा रिपोर्ट स्थानिक पोलीस निरीक्षकांनी दिला होता। असं असतानाही तो आदेश काढला गेलेला आहे आणि याच्यामध्ये तो पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी म्हटले तर भाविक आणि पर्यटक ठरवण्यासाठी आपली काय नियमावली आहे का ह्याच्या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विचारलं की साहेब हे ठरवणार कोण की भाविक आणि पर्यटक कोण आणि जो माणूस गडावरती जाणार तो संध्याकाळी परत येईल याची शाश्वती कोण देणार। ह्या संदर्भात समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी 1 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना भेटलेही होते आणि सगळ्यांनी मागणी केली होती की जोपर्यंत विशाळगड अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत विशाळगड कोणत्याही परिस्थितीत सुरू केला जाऊ नये। तरीही इतक्या तातडीने तहसीलदार साहेबांनी कसा निर्णय घेतला, ह्याच्यामध्ये कोणाचा राजकीय दबाव आहे का, कुठल्या तरी समाजाला खुश करण्यासाठी किंवा उरसाचं निमित्त साधून ह्या विषयाला परवानगी गड खुला केला गेलाय का असा प्रश्न आमच्या समोर होते आणि याच्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे आणि तातडीने आम्ही मागणी केलेली आहे की विशाळगड हा अतिक्रमण मुक्त लवकरात लवकर व्हावा। ह्यासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकारी असतील, तिथले PI असतील, त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी असतील, पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील आणि कोल्हापूर जिल्ह्यात या विरोधात जेवढ्या काही संघटना हिंदुत्ववादी संघटना कार्य करत आहेत ह्या सगळ्यांची एकत्रित बैठक लावावी आणि विशाळगड कधीपर्यंत अतिक्रमण मुक्त करणार याची ठोस उपाययोजना आम्हाला द्यावी असं आज आम्ही मागणी जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।